बाप रे, एक नंबर धुकं आहे, काहीच दिसत नाही आहे मुंबई गोवा हायवेवर. रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत मंडळी. बाप रे, महाराजा आणि अगे साता समुद्र पलीकडे पसरू दे महाराजा. गणपती बाप्पा. ओढ. तर नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघताय आता आमचं महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी आम्ही चाललेलो आहोत. सगळी मंडळी रेडी आहे, सेट रेडी आहे, बाहेर ठेवलेला आहे सेट. आणि आता बाहेर बसची वाट बघत आहेत सगळे. हे बघा, आता आपण बाहेर जाऊया सेटकडे. ह्यो बघा, ह्यो बाबली आहे आमचो आणि या बायक्या सगळे आता तयारीत आहेत. सगळे वाट बघतात बस कधी येते. निनाद पैसे 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 पैसे. चला मंडळी, शांत वातावरण. आणि हे आमचे डायरेक्टर आहेत चिंतन लांबे नाटकाचे. महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र स्नेह. हे आमचे म्युझिक दादा, नाव काय? हरेश. आणि आमचे चांदा ते बांधा म्हणतो ना, बांध्यातले सुपुत्र मयेकर काका, बाबलीचे पप्पा. आणि हा आमचा सेट सगळा रेडी आहे. इकडे मुलं सगळे येत आहेत. अर्धा आतमध्ये हा सेट रेडी आहे, अर्धा आतमध्ये आहे, अर्धा इथे आहे. आणि आता येत आहेत, थंडी आहे, रत्नागिरीला जाणार आहोत. कसं वाटतं चिंतन? अरे भाई एकदम मस्त, एकदम म्हणजे तसं आधी एकदा मी नगरच्या वेळी मी गेलो होतो. तर ही माझी दुसरी वेळ आहे असं मुंबईच्या बाहेर जातो नाटक करायला. तर खूप एक्साइटमेंट आहे, खूप उत्सुकता आहे मला. तर बघूया आता तिकडे कसा शो होतोय. आणि एक दिग्दर्शक म्हणून तू आता एक पाऊल उचललेलं आहेस. तर सर्वप्रथम काय सांगशील आमच्या सुजंत क्रिएशनच्या संस्थेबाबत आणि मुळात आमचे सर्व लाडके राजेश सरांबद्दल तर म्हणजे काय मी म्हणू, म्हणजे शब्दच नाही बोलायला. संपले. पहिली गोष्ट तर जेव्हा सुरुवातीला आलेलो तेव्हापासूनच त्यांनी इतकं म्हणजे म्हणतात ना मित्रासारखं वागणूक दिलेली. आणि त्यामुळे तर सुजंत क्रिएशन तर ग्रेटच. म्हणजे मग काय म्हणावं, तर म्हणजे हे सोडून तर मी कुठे जाणार नाही एवढं तर नक्कीच आहे. आणि दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे मी, पण हळूहळू गोष्टी शिकतोय. पण मलासुद्धा नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. तर मी सगळ्यांना सांगतो की प्रत्येकाने काही ना काहीतरी म्हणजे मेहनत करावी, शिकत राहावं, शिकण्याची वृत्ती ठेवावी. त्यामुळे खूप काही तुम्हाला शिकायला मिळतं आयुष्यात. आणि त्यासाठी आमच्या सुजंत क्रिएशनच्या कार्यशाळेत प्रवेश घ्या. आता 7 डिसेंबरपासून कार्यशाळा सुरू होणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ते सहभाग घ्या. आणि गाडी आलेली आहे मागून, नाही थांबत नाही रे. आणि आता बाबलीचे पप्पा, त्यांचा अनुभव, तुमचा अनुभव काय म्हणता सांगा. काय म्हणतास? लादले, थंडी लागता. सृजन द क्रिएशन. सृजन द क्रिएशन. सृजन द क्रिएशन. नंद क्रिएशन. सृजन द क्रिएशन. सुरजंद क्रिएशन. सृजन द क्रिएशन. सृजन द क्रिएशन. सृजन द क्रिएशन. सृजंद क्रिएशन. सृजन द क्रिएशन. सृजन द क्रिएशन. सृजन द क्रिएशन एक मिशन. सृजंद क्रिएशन. सृजन द 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 क्रिएशन. येवा कार्यशाळा आपलीच असा. मंडळी, कलाकाराचं जीवन कसं असतं बघा. पोरं आता सगळे रेडी आहेत, बस आलेली आहे आणि सेट सगळं ठेवायचं आहे. खूप मोठं चॅलेंज आहे. हे बघा, ये भी ऊपर रखो का. हा सगळा सेट आहे. ऊपर जाएगा. आता वरती ठेवायचं आहे. सुजी चाललाय आणि आपला विजय चढलेला आहे वरती. आता मगे काय मंडळी, तर सगळं अगदी सेटचं सामान गाडीच्या टपावर परफेक्ट बांधून पोरांनी. मग फायनली आता गाडी सुटायची वेळ झाली. आणि मग काय, विधिवत अगदी नारळ फोडून गाराणा घालून मग आम्ही आमची गाडी सोडली रत्नागिरीच्या दिशेने. होय महाराजा. असं तिड्या पिढ्या पाठी घालायला यश गावून देत महाराजा. होय महाराजा. आणि अशीच त्यांना ताकद देऊन आमच्या सुजंत क्रिएशनचं राजेश सरांचं नाव अगदी पंचकोशीत अगदी महाराष्ट्रभर पसरू दे महाराजा. आणि अगदी साता समुद्र पलीकडे पसरू दे महाराजा. गणपती बाप्पा. ओढ.
अगरबत्ती दे आहे. अरे वा. गाडी बघते ती. मंडळी गाडी सुटली आणि 2 वाजून गेले आणि मुंबई गोवा हायवेवर मग काय एक तर थंडीचे दिवस आणि कडाक्याची थंडी आणि धुक्या बघा अगदी पूर्ण रस्त्यावर किती आता. तर अशा या भयानक धुक्यामध्ये आमचे ड्रायव्हर जो की ना गाडी चालवत आहे एकदम स्लो सेफली अँड सेक्युअर. आणि बघून भयानक वाटतं की एवढ्या धुक्यामध्ये गाडी चालवणं किती कठीण आहे. म्हणजे ड्रायव्हरचं जीवन किती कठीण आता बघा. एवढ्या धुक्यामध्ये गाडी चालवणं ना इम्पॉसिबल. मंडळी तुम्ही बघताय यासाठी कमेंट नक्कीच झाली पाहिजे. थोडी मध्ये आता ही विश्रांती घेतली होती आणि कारण धुकं खूपच झाल्यामुळे ड्रायव्हरला सांगितलं बाबा थोडं तू थांबव, रिलॅक्स कर आणि मग पुन्हा गाडी चालव. कारण जबाबदारी सगळ्यांची आहे. व्यवस्थित प्रयोग करून पुन्हा सेफ घरी यायचं आहे. मंडळी किती भारी वाटतं असेल ना रात्रीचं खेळ चाले बाप रे. पण धुक्याच तेवढा त्यामुळे पुढचं काही दिसत नाही. ड्रायव्हरला सांगितलं जरा थांब, रिलॅक्स हो आणि मग आपण पुढे जाऊया. तर तो देखील थांबलो होतो. पण गंमत बघा इकडे बघतोय तर का रे ह्यो स्वतः ब्लॉगिंग करता ह्या काय. मग असं पुन्हा एकदा गाडी चालू केली आणि चालली आहे गाडी धुक्याचो आनंद घेत घेत हळूहळू गाडी आमची चालली आहे. तर पुढे तुम्ही ही शेवटपर्यंत बघा मंडळी. आम्ही पुन्हा एकदा इथे बघा थोडंसं चहा सकाळीच आम्ही थांबवलेली गाडी. तर इकडचा सीन बघा कसं वाटतं तो. बापरे भयानक. कशी कशी गाडी हाकत फायनली आम्ही स्वर्गात पोचलो. अहो म्हणजे स्वर्गात म्हणजे तसा नाही, ह्या बघा स्वर्ग. तर मंडळी किती सुंदर वाटतं ना. म्हणूनच नेहमी म्हटलं आता कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि ह्या कुठे होणे नाही. तर आता थोड्याच वेळात आम्ही रत्नागिरीला पोचू आणि जोरदार प्रयोग करू, अगदी ताकदपणाला लावू. मंडळी आमचे सर श्री राजेश देशपांडे सर नेहमीच सांगतात की नंबर येवो न येवो ही पुढची गोष्ट, पण स्वतःला तुम्ही किती प्रूव्ह करता, स्वतःला किती झोकून देता हे महत्त्वाचं आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. तर आता रत्नागिरीत पोचल्यानंतर तिकडची सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी. बॅकस्टेज कसं असतं आणि प्रत्येक कलाकाराची जडणघडण कशी असते ती दाखवणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.